शकतो। राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपावरती तोडगा काढला जात असताना रोज नवनव्या शब्दांची ज्ञानामध्ये भर पडतीये। आज खरं तर दिवसभर चर्चा रंगली ती मैत्रीपूर्ण लढतीची, तर लंकेंनी राजीनामा देत थेट दादांना धक्का दिलेला आहे। महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये साध प्रतिसादाचा खेळ सुरू आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर कसला आलाय महासागर। सविस्तर पाहण्याआधी या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात, ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आज राजीनाम्याची घोषणा केली। लोकसभा निवडणूक लढण्यासाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं निलेश लंके यांनी जाहीर केलं। सुपा इथे लंके यांनी कार्यकर्ता मेळावा घेत घोषणा केली। राजीनामा जाहीर करण्याआधी लंके भावूक झाले। लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। अहमदनगरमधून सुजय विखेंची घोषणा भाजपने आधीच केली आहे, त्यामुळे भाजप विरुद्ध निलेश लंके असा थेट सामना अहमदनगरमध्ये होणार हे आता उघड आहे। तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे, जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्यापेक्षा 10 पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे। कारण आपण 5 वर्षाच्या लढायचं नाही, लढायचं हे तुमचा शब्द आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देणं आपल्यासाठी योग्य ठरणार आहे। पण मी तुमची माफी मागतो, तर तुम्ही मला 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं, पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार। संघर्ष आम्ही पण केलेला आहे धनंजय, आम्ही आमदार करण्यासाठी संघर्ष केला, राजीनामा देण्यासाठी नाही। आमदार पण आपल्याला काही आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।